नवी मुंबई वासी में अमित शाह ने कोंकण थाना क्षेत्र विधानसभा चुनाव कार्यकर्ता संवाद बैठक की। इसमें बड़ी संख्या में बीजेपी नेता उपस्थित रहे। इस मौके पर गृह मंत्री अमित शाह ने बीजेपी पार्टी के लोगों को चुनाव जीतने का मूल मंत्र दिया। साम दाम दंड भेद विपक्षी बूथ कार्यकर्ताओं को तोड़ने के लिए सभी हथकंडे अपनाएं, वोट शेयर 10% बढ़ाएं। शाह ने पार्टी कार्यकर्ताओं को निर्देश दिया, शिवसेना, यूबीटी, एनसीपी, सपा और कांग्रेस जैसे विपक्षी दलों के बूथ स्तर के पार्टी कार्यकर्ताओं और पदाधिकारियों को हमारी पार्टी में शामिल कराएं। आपको जो करना है वो करें, सभी साधनों का उपयोग करें, किसी भी तरह हमारा वोट शेयर 10% बढ़ाएं। टिकट न मिलने की संभावना से नाराज नेताओं पर निशाना साधते हुए शाह ने कहा, महायुति सरकार निश्चित रूप से यह विधानसभा चुनाव जीतेगी। मैं आपको गारंटी देता हूं कि बीजेपी का हाजमा बहुत मजबूत है, जो आएगा हजम हो जाएगा। जो लोग जाना चाहते हैं वो खुशी से ऐसा कर सकते हैं। पार्टी 2 सीटों से बढ़कर कई बार सत्तारूढ़ पार्टी बन गई है। यहाँ तक कि मुझे टिकट नहीं दिया गया, लेकिन मैं नाराज नहीं हुआ। पार्टी के हजारों कार्यकर्ताओं को कुछ नहीं मिला, लेकिन वे अभी भी इसके लिए काम कर रहे हैं। आता संवाद बैठक चालू आहे, अजून पार पडलेली नाही आणि आज बेलापूर मतदारसंघासाठी किंवा ऐरोलीसाठी एक आनंदाचा दिवस आहे की अमितभाई शाह सारख्यांचं आम्हाला मार्गदर्शन मिळणं आणि कमीत वेळामध्ये आम्ही काय केलं पाहिजे निवडणुकीसाठी म्हणा, लोकांसाठी म्हणा, हे जे मार्गदर्शन मिळालं मोलाचं मार्गदर्शन आहे आणि त्याच्यामुळे आज खूप मनामध्ये एक समाधान आहे की त्यांनी ज्या पद्धतीने आमची शिकवणी घेतली अतिशय मान्यजोगी आहे। आता महाविकास आघाडीचं सरकार येईल असं बोललं जातंय, तर अमित शहानी कसा कॉन्फिडन्स वाढवलाय तुमचा? आज आमचे नेते अमित शहानी आमचा आत्मविश्वास इतका वाढवला की तुम्ही बूथ वाईज जर व्यवस्थित काम केलं आणि घराघरामध्ये जाऊन एका मतदारांनी 4 मतं जरी काढली तरी आपलं सरकार हे महाराष्ट्रामध्ये येऊ शकतं। आपण केलेली कामं, सरकारने केलेली कामं आणि त्याच्यानंतर देशामधून झालेली कामं ही लोकांपर्यंत गेली पाहिजे, पोचवली पाहिजे। लोकांना कळलं पाहिजे की लाडकी बहीण काय, त्याच्यानंतर अटल सेतूचा विषय काढला, असे वेगवेगळे इश्यू काढून लोकांपर्यंत तुम्ही गेलातच नाही, तुम्ही केलेलं काम त्यांच्या मनावर बिंबवलंच नाही, तर कसं कळेल? हे त्यांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं। स्वतःच्या कामाचा अहवाल देखील आपण त्यांच्या हस्ते प्रदर्शन केलेलं आहे, नेमकं त्या अहवालामध्ये काय आहे? मी गेले 5-6 वर्ष जे काम केलं, जे प्रकल्प आणले नवी मुंबईमध्ये, जे 25 वर्षात कधी आले नव्हते, हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज असेल, तुमचं महाराष्ट्र भवन, सेंटर लायब्ररी, जेटी विजन, त्याच्यानंतर स्मार्ट विलेज, असे जे प्रकल्प राबवले त्याचा एक अहवाल साधा तयार केला होता आणि तो मी आज अमित शहाजींना दिला आणि आपण पाहिलंच की त्यांनी तो संपूर्ण अहवाल वाचला। नाहीतर काय होतं, आपण अहवाल बनवतो, देतो आणि नेते कुठे ठेवतात, पण आज मला इतका आनंद वाटला की तो अहवाल संपूर्ण त्यांनी तो वाचलाय, म्हणजे आम्ही केलेल्या कामाची ती एक पोच पावती आहे असं मला सांगावंसं वाटतं। बीजेपी एवढा मोठा इंटरनॅशनल पक्ष आहे, अनेक जण येतात, अनेक जण रुजतात, जातात, पण या पक्षात आलेला माणूस जर स्थिर राहिला तर त्याला आयुष्यात काही ना काही मिळत राहतं। आपण पाहिलं 2014, 2019 आणि 2024, आज भारतीय जनता पार्टीने, मी एक हाऊसवाईफ आहे, मला काय कमी केलं? 2 वेळा तिकीट दिलं, आताही माझे तिकीट जवळजवळ फायनलच खाली डिक्लेअर व्हायची बाकी आहे। त्यांनी काही इशारा पण दिला बाहेर पडणाऱ्यांना, त्यांनी काय इशारा दिला तो आपण समजून जावं। काय हिंदी में बोलूं? हिंदी में आज अमित शाह से आप लोगों का बैठक हुआ, क्या कहना चाहेगी? किस तरह से आप लोगों का सारे जो कार्यकर्ता है उनके मन में ऊर्जा बढ़ा है? आज बहुत मेरे खुद के मन में ऊर्जा बढ़ी है। जो मैं एक विधायक हूँ, 10 साल से काम कर रही हूँ, मगर ऊर्जा बढ़ाने का काम आज अमित शाह जी ने अपने भाषण से करके हमको एक नई दिशा दी है कि काम किस तरीके से करना है। चुनाव अपने लिए नहीं लड़ना है, तो लोगों के लिए लड़ना है, लोगों के काम करने के लिए लड़ना है, प्रकल्प, नए नए प्रकल्प लाने के लिए लड़ना है। ये उन्होंने अपने भाषण में उनके ऊपर जो बीती वो भी उन्होंने बताई कि मेरा टिकट कट होने के बाद मैं कितना नर्वस था, मगर आज तक मैंने वापस कभी किसी को मौका नहीं दिया। ये बहुत अपने जीवन में सीखने वाली बात है, ऐसा मैं कहना चाहती हूँ। मूल मंत्र क्या दिया है? मूल मंत्र उन्होंने दिया है, अपनी ताकत बढ़ाओ, आत्मविश्वास बढ़ाओ और आत्मविश्वास के साथ उतरो। आपने अपने कार्यों का जो है लेखा जोखा उनको दिया है, किस तरह से वो आपको प्रशंसा?
मुझे बहुत अच्छा लगा उन्होंने पूरा पढ़ा करके, न तो लोग देखते रख देते हैं। और मैं देख रही थी वो 4 पन्ने पूरे पढ़ रहे थे। और वही एक कार्यकर्ता को क्या चाहिए, कार्यकर्ता को उसके पीठ पर कोई एक प्यार की थप्पी मार दे, वही कार्यकर्ता को चाहिए, और हम उस पे की कार्यकर्ता है। धन्यवाद। कार्यकर्ते विचार करून आले होते की नेहमीप्रमाणे मेळावा असेल आणि भाषण ऐकून आपण जाऊ, परंतु आज कोकण विभागातील 780 कार्यकर्ते बरोबर हे माननीय देवेंद्रजी आणि रवींद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली इथे अत्यंत संयमित पद्धतीने 1 वाजल्यापासून हजर होते। आणि देवेंद्रजी असो किंवा त्यानंतर अमितभाईंनी जे भाषण केलं ते कुठेही भाषण नव्हतं। एकेका कार्यकर्त्याला तू काय काम करायचं आहे, भारतीय जनता पार्टी हरलेली नसून जिंकणारी पार्टी आहे। कधीतरी कोणीतरी जिंकलं ते घेऊन बसू नका। मोदीजी हे पहिले प्रधानमंत्री आहेत जे तिसऱ्यांदा ज्यांनी शपथ घेतली आहे। 10-20 सीट कमी झाल्या म्हणून हरल्याची भावना निर्माण करू नका। अशा प्रकारचा आत्मविश्वास खुद्द स्वतः अमितभाईंनी या सभेमध्ये दिला। एकेका कार्यकर्त्याचं मनोबल वाढवलं। लोकसभेला झालेली त्रुटी ही मनातून अक्षरशः त्यांच्या बोलण्यातून झटकून गेली। अप्रतिम अशा पद्धतीने त्यांनी मार्गदर्शन केलं आणि कार्यकर्ता अत्यंत सकारात्मक पद्धतीने आपापल्या बूथवर काम करेल आणि बूथवर प्रत्येकी 20 मतं जरी त्याने वाढवली तरी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीची सत्ता येणाऱ्या विधानसभेत महाराष्ट्रात येईल याचा आत्मविश्वास सर्व कार्यकर्त्यांना मिळाला। ते असा आदेश काही दिलेला नाही आहे। आतापर्यंत पूर्ण सरकार भाजपचं आलेलंच आहे। 2014लाही भाजपचं पूर्ण सरकार होतं, 2019लाही भाजपचं पूर्ण सरकार होतं, केंद्रामध्ये देखील। आवाज टुडे पंकज विनोद सिंह रिपोर्ट, नवी मुंबई।